नमस्कार, मी विलास बडे। संध्याकाळचे 7 वाजलेत। या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। देशाच्या लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव अर्थात निवडणुकांना मतदानाला आज सुरुवात झाली। पूर्व विदर्भातल्या जवळपास 7 लोकसभा मतदारसंघात आज मतदान झालं। देशातल्या 91 लोकसभा मतदारसंघामध्ये आज पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडलं आणि मतदार राजा लोकशाहीच्या या उत्सवामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाला। मोठ्या प्रमाणात मतदान झालं। गडचिरोली जो मागास भाग आहे त्या मागास भागात सुद्धा 61.33% मतदान झालेलं आहे। माओवाद्यांची दहशत मोडून काढत गडचिरोलीमधला जो मतदार राजा आहे तो आज बाहेर पडला आणि आपल्या नेत्यांचं भविष्यातल्या खासदारांचं भविष्य त्यांनी जे आहे ते मतपेटीत जे आहे ते कैद केलेलं आहे। पूर्व विदर्भामध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 55.78% मतदान झालं। भंडारा गोंदियात मतदानाची अंतिम टक्केवारी जवळपास 65% इतकी असू शकते। अजून तो अंतिम टक्का आकड्याचा आलेला नाहीये। वर्ध्यात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 55.36% मतदान। सगळ्यात जास्त मतदान गडचिरोली भागात झालेलं आहे, 61.33%। दुपारी 3 वाजेपर्यंत इथे मतदान होणार होतं। गडचिरोलीत 4 ठिकाणी मतदार जे आहे पोहोचू शकले नाही, तरीही गडचिरोलीमध्ये जास्त मतदान झालेलं आहे हे विशेष। आणि जी मतदानाची टक्केवारी आहे ती मात्र 2014 ला जितकं मतदान झालं होतं तितकंच मतदान 2019 मध्ये सुद्धा झालेलं आहे। त्यामुळे वाढलेला हा टक्का नेमका कोणाच्या बाजूने हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे।